8 जुलैला मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसेनं मोर्चा आयोजित केला। मात्र मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर वातावरण चिघळलं। अनेक मनसे कार्यकर्ते आणि आंदोलकांची धरपकड सुरू झाली। मात्र तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता मराठी माणसांचा हा भव्य मोर्चा ठरल्याप्रमाणे पार पडला। पण दुसरीकडे या मुद्द्यावरून किंवा या मोर्चामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठी मतांचा फटका बसू नये यासाठी महायुतीकडून मोठी खेळी टाकण्यात येते। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते अलर्ट मोडवर आल्याचं आता बोललं जात आहे। कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्यात विशेषतः मुंबई पट्ट्यात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात लोकसंख्येनुसार महापालिका निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं आता बोललं जात आहे। मुंबईत मराठी 32%, मुस्लिम 14% आणि उर्वरित 54% मतदार अमराठी आहेत। गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय हे आधीपासूनच भाजप समर्थक आहेत असं सतत बोललं जातं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत मराठी अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात। त्यामुळे जर मराठी अमराठी हा मुद्दा आणखी पेटला तर महापालिका निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला कसा असेल, तर समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून यामध्ये भाजपने अमराठी मतांची तयारी करावी, तर राष्ट्रवादी यांनी बहुजन आणि पुरोगामी मतांची तयारी करावी। तसंच शिवसेनेनं ठाकरेंच्या वाट्याची मराठी मतं आपल्याकडे कशी वळतील याच्यासाठी प्रयत्नशील राहावं असं सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे। यासोबतच फक्त जिंकणारेच उमेदवार मैदानात उतरवावे यावर तिन्ही महायुतीच्या नेत्यांची सहमती झाल्याची आता माहिती मिळते। पण तुम्हाला काय वाटतं, मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी माणसाच्या ताकदीपुढे जर हा फॉर्म्युला महायुतीने पुढे नेला तर त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळू शकेल का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।